मित्रांनो, स्वप्न तर पूर्ण झालंय, ते आता मोठं करण्याची वेळ आलेली आहे आणि ते मी नक्कीच मोठं करणार आणि करत आहे. डॉक्टरचं एकच काम असतं की हाऊ टू ट्रीट द पेशंट. पेशंटला कशा प्रकारे आपण ट्रीट करूया. मग तेच म्हणजे काल जे इंजेक्टेबल दिलं किंवा काल जे सलाईन चढवलं किंवा जे असतं त्याचं सगळं व्यवस्थित क्लिनिंग करणं, त्याचं विभाजन करणं. नमस्कार मित्रांनो, जवळपास एक आठवडा झाला आपलं नवीन क्लिनिक आपण चालू केलेलं आहे. नवीन सेटअप आपण टाकलेला आहे. तर ह्या मागील 7 दिवसामध्ये आपल्यामध्ये काय काय म्हणजे काय किती पेशंट्स आले किंवा किती प्रकारचे आपल्याला व्हिजिट आली, किती MR आले, किती PRO भेटायला आले, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे कोणी जर नवीन OPD टाकायचा विचार करतोय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर राहील. कारण जो अनुभव मला आलेला आहे, तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कॉलेज लाईफ झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न हा विद्यार्थ्यासमोर असा असतो की आता आपण सुरुवात कशी करावी. तर मी माझ्या लाईफमधला काहीतरी एक इंटरेस्टिंग असा अनुभव सांगतो. कारण मी माझ्या लाईफची सुरुवात मी जनरल प्रॅक्टिस करायची हे मला जेव्हा माझ्या मनात आलं त्यावेळेस मी असा विचार केला की कॉलेजमध्ये शिकत असतानाच मी प्रॅक्टिस चालू केलेली. माझं फर्स्ट इयर नंतर मी ज्यावेळेस फर्स्ट इयर चालू असतानाच मी ज्यावेळेस शिकत होतो कॉलेजमध्ये त्यावेळेसच मी एका पेडियाट्रिक्स हॉस्पिटलमध्ये जॉब केला. तिथे मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की अँटीबायोटिक कसं द्यायचं किंवा कुठल्या गोष्टी कशा हाताळायच्या. पेडियाट्रिक्स मध्ये असल्यामुळे थोडंसं मला त्या गोष्टीची पारख झाली. तिथून मी सेकंड इयर, फोर्थ इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर हा मी पूर्ण जनरल प्रॅक्टिशनरकडं प्रॅक्टिस केली प्रॉपर. आणि त्यानंतर मी पुण्याला आलो आणि पुण्यामध्ये रुबी हॉलला EMS केलं आणि EMS झाल्यानंतर मी एक 6 महिने अजून प्रॅक्टिस केली. मला प्रॅक्टिस येत होती पण एका म्हणजे छोट्याशा ह्याच्यापासून मोठी सुरुवात कशी करायची, छोट्या OPD पासून हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास हा कसा करायचा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि मी इथं आल्यानंतर पण 6-7 महिने, 1 वर्ष प्रॉपरली प्रॅक्टिस केली आणि मग सगळं काही प्रॉपर यायला लागल्यानंतर मग मी असा विचार केला की चला आता आपलं एक छोटंसं क्लिनिक टाकावं. क्लिनिकचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल, जर पाहिला नसेल तर पाहून घ्या. एपिसोड 1 हा आपल्या क्लिनिकचा व्हिडिओ होता आणि हा एपिसोड 2 आहे, ज्यात मी माझ्या हॉस्पिटलचं एक स्वप्न मी पूर्ण केलं. पण ते आता ते सत्यात आणायचं म्हणजे स्वप्न एक होतं ते माझं पूर्ण झालं. पण त्याची आता बदलण्याची वेळ आली. म्हणजे तो आता मी जीवन जगत आहे की जसं मी बोललो होतो की ह्या गोष्टी मला करायच्यात की OPD टाकेल. OPD टाकल्यानंतर मग आता सध्या 2 बेड मी ठेवलेले आहेत. नंतर 4 बेड करेल, 5 बेड करेल, असं मल्टिपल बेडेड वाढवेल. जसं पेशंटचा मला हे येतो तसा रिस्पॉन्स येतो त्यानुसार मी असं पेशंट म्हणजे बेड वाढवेल असं माझं चालू होतं. तर हा 7 दिवसाचा माझा एक्सपिरियन्स असा आला की पेशंटचा रिस्पॉन्स म्हणजे खूप चांगला आहे इथे. मला असं वाटलं नव्हतं की माझा हा फर्स्ट वीकमध्ये माझे एवढे पेशंट कव्हर होतील. तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या फर्स्ट वीकमध्ये मी एकूण 30 पेशंट कव्हर केलेले आहेत. म्हणजे 7 दिवसामध्ये 30 पेशंट मी कव्हर केलेले आहेत. सुरुवात कधी पण कठीण होत असते. सुरुवात माझी झाली आणि माझं ओपनिंगच्या दिवशीच माझे 2 पेशंट कव्हर झाले. त्यात एक डेकेर होतं आणि ह्याच्यामुळे पुढे पुढे पेशंट वाढत जातात. पेशंटला कसं असतो, पेशंटला डॉक्टरचा संवाद कसा आहे, डॉक्टरची ट्रीटमेंट कशी आहे, डॉक्टरचं बोलणं कसं आहे हे महत्त्वाचं असतं. तो पेशंट मग घरी जातो आणि मग दुसऱ्या पेशंटला किंवा रूममेट्स असू दे किंवा साईडचे शेजारी वगैरे कुणीही असो त्यांना तो सांगत असतो आणि त्याच्यानुसार तो पेशंट पुन्हा आपल्या इकडे पाठवत असतो. जेणेकरून तुमचा हा पहिला पेशंट हा तुमचा पेशंट नाही तर घरचा कोणीतरी फॅमिली मेंबर आहे, त्या प्रकारे तुम्ही ट्रीटमेंट त्याला द्यायला पाहिजे, तसा ट्रीट करायला पाहिजे.
त्यानुसार तो पेशंट तुमच्या नंतर तुम्हाला येतो वापस, म्हणजे तुमच्याशी अजून पेशंट पाठवतो. एक पेशंट हा तुमचा एक पेशंट नाही, तो तुमचे 10 पेशंट असतो, कारण तो पेशंट घरी गेल्यानंतर 10 पेशंट तुमच्याकडे पाठवत असतो. त्यामुळे असंच वाढत जाते. तर माझा पहिला पेशंट जो होता तो वेळेवर ट्रीट झाला एकदम परफेक्टली. दुसऱ्या दिवशी त्याला बरं वाटायला लागलं आणि त्याने माझे 3-4 पेशंट वाढवले. पुढील माझे 3-4 पेशंट त्याने वाढवले. तर असा पेशंट वाढवून वाढवून तसा पेशंट वाढवतो. हा 7 दिवसाचा अनुभव मला तुम्हाला व्यक्त करायचा होता. 7 दिवसांमध्ये माझा ओपीडीचा कसा एक्सपिरियन्स आला तो मी ह्या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना सांगतो. सुरुवात आणि एवढं सांगेल की सुरुवात कधी पण स्ट्रगलिंग होत असते. जशी माझी झाली तशी तुमची होते. सुरुवात कधीही छोट्या ह्याच्याने होते. मग माझं पहिल्या दिवशी 2 पेशंट झाले, ओपनिंगच्या दिवशी 2 पेशंट झाले, दुसऱ्या दिवशी 2-3 पेशंट झाले, तिसऱ्या दिवशी एकही पेशंट नव्हता. संध्याकाळी एक पेशंट आला. मला असं 2-3, 4-5 दिवसानंतर असं म्हणजे एकच पेशंट व्हायला लागला दिवसातनं. हे असं होत राहतं, कारण भरपूर गोष्टी अशा आहेत की ते तुमच्या मनाप्रमाणे तर होत नाही. आपण ठरवलेलं असतं की हा ओपीडी टाकेल, लगेच चालू होतील, असं होत नाही. कुठल्याही जनरल प्रॅक्टिशनरला ओपीडी स्टार्टअप करायचा म्हटलं तर पहिले 6 महिने हे असेच काढावं लागतं, कारण भरपूर असतं, रेंट असतं, आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं असतं, 3 ते 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मेंटली थोडंसं वाटतं, कमीपणा वाटतं की यार की आपण टाकलंय, सगळं केलंय, पेशंट येतील का नाहीत. आणि टाकल्यानंतर पण विचार येतो की हा 1-2 पेशंट वाढले, मग नंतर पेशंट कमी झाले, पेशंट येतात का नाहीत. पेशंटला कसं असतं, पेशंट फर्स्ट मंथ म्हणजे तुमचा पहिला जे मंथ असतो किंवा पहिला जो आठवडा असतो, ते पेशंट फक्त जाता येता बघून जातात किंवा हा तुमच्या इथे ओपीडी आहे, कोणीतरी नवीन डॉक्टर आहे. कारण त्यांच्यासाठी तुम्ही इथं नवीन आहात. तुम्ही जीपी केलेली आहे, तुमची दुसरीकडे ओपीडी होती, पण तुम्ही आता इथे ओपीडी टाकलेली आहे. डझंट मॅटर, कारण तुम्ही ह्या एरियामध्ये आलेला आहात, इथे तुम्ही ओपीडी टाकलेला आहात, त्यांच्यासाठी तुम्ही नवीन आहात. सो ते जाता येता तुमच्या फक्त बॅनरकडे बघणं किंवा तुमच्या ओपीडीकडे बघणं की हां ठीक आहे, इथं आहेत 2-3 पेशंट आहेत, ऑलरेडी आहेत पेशंटमध्ये, असं ते सगळं बघत असतात, ऑब्झर्व करतात. फर्स्ट वीक हा तुमचा लोक ऑब्झर्व करून जातात, सगळं बघतात. आणि नंतर मग त्यांना काही प्रॉब्लेम आला तर मग ते तुम्हाला प्रायोरिटी देतात की हां चला ठीक आहे, इथं जवळपास आहे आपला हॉस्पिटल, आणि मग ते तुमच्याकडे येतात. सो पहिला आठवडा हा जातोच. पेशंट येतात, नाही येतात. आता माझं योगायोगानं माझे पेशंट 30 पेशंट झाले ह्या वीकमध्ये. त्याच्यामध्ये 10-12 पेशंट मी 10 नाही 7 ते 8 पेशंट मी डे केअर केलं. कारण तसं इमर्जन्सी होतं आहे, कारण मान्सूनचा सीझन चालू आहे आणि पावसामुळे व्हायरल फीवर, हे सगळ्या गोष्टी, डेंग्यू, मलेरिया ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि ऑल्सो इट्स डिपेंड अपॉन युअर एक्सपिरियन्स. तुम्ही किती एक्सपिरियन्स्ड आहात, किती कशा प्रकारे तुम्ही डायग्नोसिस करताय, ह्या सगळ्या गोष्टी त्यात महत्त्वाच्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला ट्रीट करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. तुमचा संवाद कसा आहे, तुमची भाषा कशी आहे, तुमची बोलण्याची पद्धत, तुम्हाला जशा प्रकारे तुम्हाला त्या पेशंटला समजावून सांगता येईल तशा प्रकारे सांगा, त्याच्या लँग्वेजमध्ये सांगा. कारण कुठल्याही रुरल एरियामध्ये तुमच्याच लँग्वेजचा किंवा मराठीच लँग्वेजचा पेशंट असेल तुमच्याकडे येईल असं होणार नाही. पेशंट हा हिंदी लँग्वेजचा येऊ शकतो किंवा दुसऱ्या कुठल्या लँग्वेजचा येऊ शकतो. त्याच्या भाषेमध्ये त्याला समजावून सांगणं, तुमच्या आजाराबद्दल म्हणजे पेशंटच्या आजाराबद्दल पेशंटला व्यवस्थित समजावून सांगितलं, त्याला पटलं, तर तो म्हणतो हां ठीक आहे, हां बरोबर आहे, ह्या डॉक्टरचा रिझल्ट पण चांगला आहे आणि ह्या डॉक्टरचं बोलणं पण चांगलं आहे. मग तो पेशंट तुमच्याकडे वारंवार यायला लागतो. तर अशा काही गोष्टी असतात. हे मला ह्या 7 दिवसात अनुभव आल्या, त्या मी तुमच्या पुढे मांडतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशंट एकदा आल्यानंतर त्याला दुसऱ्या वेळेस यायची गरज नाही भासली पाहिजे. म्हणजे तोच पेशंट वारंवार आपल्याकडे येतोय, आज आला, उद्या पण आला, परवा पण येतोय. कारण त्याला तो फुल्ली सॅटिस्फाईड नाहीये. आपल्याकडे येतो याचा अर्थ असा नाही की हा ठीक आहे, काल आला, काल पैसे दिला, आज पण पैसे द्यायचे, उद्या पण पैसे द्यायचे. हे दिस इज नॉट अ गुड प्रॅक्टिशनर. त्यामुळे काय करायचं, पेशंट आज आला की त्याला आज पूर्णपणे बरं वाटेल, ह्या योग्य योग्य त्या उपचारावरून त्याला पूर्णपणे बरं वाटेल असं प्रयत्न करायचे. जो की तो पेशंट घरी गेल्यानंतर आपले टॅबलेट्स, मेडिसिन घेतल्यानंतर, इथून गेल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटावं. दुसऱ्या दिवशी अजून थोडंसं बरं वाटावं. त्याला परत यायची वेळ लागू नये. कारण तो पेशंट असं सारखं सारखं यायला की नाही रे बाबा, हा डॉक्टर जो आहे त्याचा मला फरकच पडत नाही आहे. कारण मी आता किती गोळ्या खाल्ल्या, काही गोळ्या खाल्ल्या तरी काही मला फरकच पडत नाही, तर मी परत का जाऊ त्या डॉक्टरकडे. मग तो डॉक्टर चेंज करतो. सो जर तुम्ही नवीन प्रॅक्टिशनर आहात, नवीन ओपीडी टाकलेला आहे, नवीन सेटअप तुमचा चालू केलेला आहात,
तर ह्या गोष्टीकडे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. पेशंटचं हिस्ट्री, केस टेकिंग हे पण घेणं महत्त्वाचं आहे. पेशंटला पूर्णपणे सॅटिस्फाईड करणं महत्त्वाचं आहे, की जेणेकरून त्याला आपलं पटावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन जर सांगायचं झालं तर हे तयारी ठेवा की तुम्ही नवीन चालू केलाय, याचा अर्थ असा नाही की लगेच पेशंट वाढणार किंवा लगेच तुम्हाला पैसे भेटणार, असं नाही. तुम्ही पेशंटला ट्रीट केल्यानंतर मग तुम्ही पैशाचा विचार करा. पेशंट सॅटिस्फाईड होतो, पेशंट पैसे देतो, जातो. पण तुम्ही लगेच टाकल्या तुम्हाला एवढे पेशंट लगेच येतील असं होणार नाही. पेशंट एक 6 महिने तो तुमचा स्ट्रगलिंग पिरियड असतो. ते तुम्ही तेवढे तुम्हाला वेट करावाच लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स पाहिजे. नॉट पेशन्स. धैर्य पाहिजे, तुम्हाला धैर्य पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टी स्टार्ट केल्यानंतर आपल्याला लगेच म्हणजे त्याचा लगेच आपल्याला फायदा होईल असं होणार नाही. मग ते कुठलाही उद्योग असू दे, जे तुम्हाला लगेच त्याचं म्हणजे हे होणार नाही. तसंच आपला पण हा क्लिनिकचा एक पार्ट आहे, हॉस्पिटलचा एक पार्ट आहे. त्यामध्ये पण ज्यावेळेस पेशंटला पूर्णपणे बरा होतो, त्यावेळेस पेशंटला असं वाटतं की हा, हे डॉक्टर चांगले आहेत, हे ह्यांच्यामुळे मला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन भेटते. सो असं बघून पेशंट तुमचे वाढत 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 जातील. एका पेशंटचे 2 पेशंट होतील, 2 पेशंटचे 3 पेशंट होतील, 3चे 4, असे करत करत पूर्ण तुमचे पेशंट काउंट वाढत जाईल. पेशन्स ठेवा, धैर्य ठेवा. थोडंसं स्ट्रगलिंग असतो पिरियड, तो निघून जातो आणि मग नंतर तुमचे चांगले दिवस यायला सुरुवात होते. तर नमस्कार मित्रांनो. तर माझ्या बऱ्याच जणांनी मला असं विचारलं की तुमचा रुटीन OPD रुटीन कसा आहे, कसं चालू आहे आणि काय करता तुम्ही. सो माझा मॉर्निंगचा सेशन असा असतो की मी 8ला OPDला येतो. OPDला आल्यानंतर मग सगळं व्यवस्थित आहे का नाही चेक करणं, कालचे पेशंट किती झाले त्याचे फॉलोअप घेणं, नंतर मेडिसिन्सचं चेकअप वगैरे करणं की मेडिसिन्स किती आहेत, किती उरलेले आहेत, आपल्याला कुठल्या लागणार आहे, सर्जिकल असू दे, इंजेक्टेबल असू दे किंवा कुठल्याही असू दे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं. सगळ्यात महत्त्वाचं क्लिनिंग हे पाहिजे. आपला जे एक्झामिनेशन बेड असतो, आपला टेबल असतो किंवा मग पेशंटचे टेबल्स वगैरे असतो. काल जे झालं तेच म्हणजे काल जे इंजेक्टेबल दिलं किंवा काल जे सलाईन चढवलं किंवा जे असतं त्याचं सगळं व्यवस्थित क्लिनिंग करणं, त्याचं विभाजन करणं आणि ते व्यवस्थित ठेवून देणं. ह्या सगळ्या गोष्टी मी मॉर्निंग रुटीनमध्ये करतो आल्यानंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करणं, देवाची पूजा करणं, उदबत्ती वगैरे लावणं, हे सगळं करतो. नंतर मग ते क्लिनिंग करून सगळं विभाजन करून सगळं व्यवस्थित ठेवतो. तिसरी गोष्ट म्हणजे जे आपलं हे असतं, रायटिंग असतं, जे की मग कालचे पेशंट किती झाले हे सगळं नोंद करून ठेवणं, हे प्रथम आल्यानंतर क्लिनिकमध्ये ते करायचं. मग नंतर ना 8 पासून ते 1 पर्यंत माझा हा मॉर्निंग सेशन असतो. कारण वर्कर लोक असतात, सकाळी सकाळी ड्युटीला जात असतात किंवा जाताना डॉक्टरकडे दाखवून जाऊ असं त्यांचं हे असतं. मग ते येतात, पेशंट वगैरे येतात. तर दुपारचा सेशन हा माझा 1 ते 2, दुपारी मी 1 ते 2 जेवण वगैरे करून थोडंसं रेस्ट करून येतो. आणि नंतर माझं OPD चालू होते 3:30-4 वाजता OPD चालू होते आणि रात्री 9-9:30 पर्यंत मी असतो OPDमध्ये. कारण 5 वाजता शिफ्ट सुटलेली असते. 5 वाजता पण बरेच काही असे पेशंट येत जात असतात इथून. सो मी जिथे OPD टाकले हा रुरल एरिया आहे जरा थोडासा, त्यामुळे इथं पेशंट असतात, भरपूर पेशंट येतात, वर्कर लोक असतात, बाहेरून आलेले UP बिहारचे लोक इथे येत असतात, पेशंट भरपूर आहेत. सो पेशंटला आपण टाइम देणं पाहिजे. कारण तुम्ही पेशंट काय करतो, एकदा बघतो, दोनदा बघतो, पेशंटला जर दवाखाना बंद दिसला, कंटिन्युअसली बंदच असतो, मग तो पेशंट तुमच्याकडे येणार नाही. त्यामुळे दवाखाना ओपनच ठेवा जास्तीत जास्त. फर्स्ट ज्यावेळेस पहिला तुम्ही क्लिनिक ओपन करचाल त्यावेळेस तर पूर्ण वेळ बसण्याचा प्रयत्न करा. मी होईल तेवढं मॅक्झिमम बसण्याचा इथं प्रयत्न करतो आणि जेणेकरून तुमचे पेशंट वाढतील, अजून अजून वाढतील. तर गाईज असा होता माझा पहिल्या 7 दिवसाचा म्हणजे 1 आठवड्याचा क्लिनिक एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं, खूप मजा आली आणि खूप म्हणजे असं एक कॉन्फिडन्स जनरेट झाला की लोकांची सेवा करणं हे माझ्या हातून म्हणजे घडतंय. की लोक येतात, पेशंट म्हणून माझ्याकडे येतात, सर हा प्रॉब्लेम मला चालू आहे, त्यांची पूर्णपणे केस टेकिंग घेऊन त्यांच्यावर इलाज करून त्यांना बरं करणं, ह्याच्यामधला हॅपीनेस कुठलाही नाही. कारण डॉक्टरचं एकच काम असतं की हाऊ टू ट्रीट द पेशंटला कशा प्रकारे आपण ट्रीट करूया. मग दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं की आपलं बोलणं कसं आहे, आपलं त्यांच्याशी आपला जो कॉन्व्हर्सेशन झालेला आहे ते कसं आहे,
पेशंटचा पूर्णपणे आपण केस घेऊन त्याच्यावर इलाज करणे, त्याचं डायग्नोसिस प्रॉपर करणे, ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट देऊन पेशंटला ट्रीट करणे हा आपला प्रथम धर्म आहे, कार्य आहे. तर हे मला ट्रीट करून खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि ह्याच्या एवढं सुख कुठंच नाही आहे. कारण एखादा पेशंट दुःखामध्ये आहे आणि तो आपल्याकडे येतोय की मला हा प्रॉब्लेम होतोय, तर आपण त्याचं दुःख दूर करून त्याच्या लाईफमध्ये सुखाचे क्षण आणतोय. म्हणजे याच्या एवढं चांगलं आणि याच्या एवढं पुण्याचं काम कुठंच नाही आहे. पैसा फेम तर तुम्हाला आपोआप भेटून जाईल, पण हे जे तुमचं जे ब्लेसिंग्स असतात पेशंटच्या, ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या ब्लेसिंग्सना खूप आनंद भेटतो, म्हणजे असं मन प्रसन्न होतं. त्यामुळे हे जे आपलं करिअर निवडलेलं आहे तुम्ही, ते खूप चांगलं आहे, ग्रोथ आहे आणि खूप म्हणजे खूप पुढे चालून तुम्हाला मोठे अजून स्वप्न बघायचे आहेत. मी हे जे स्वप्न बघितलं होतं ते तर सत्यात आणलं, पण आता हे स्वप्न मोठं करायचं काम माझ्याकडे आहे आणि हे स्वप्न मी नक्कीच मोठं करणार. ह्या माझ्या 2 बेडच्या क्लिनिकचं मी हॉस्पिटल करणार. मग पुढे 25 बेड, 30 बेड असं करत करत मोठं हॉस्पिटल करणार आणि रुग्णसेवा ह्याच्या रुग्णसेवा करण्याचा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या सेवेतून मला जे आनंद भेटतो त्याच्यापेक्षा मला कुठलंही हे जास्त वाटत नाही. मला म्हणजे हेच आनंद आहे की लोकांच्या तोंडावर स्माईल आणणं, लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणं हेच माझं प्रथम कर्तव्य आहे. ते मी करणार आणि अजून चांगल्या ह्याच्याने करणार, अजून चांगल्या चांगल्या मार्गाने किंवा चांगल्या सामर्थ्याने करणार आणि अजून मोठं हॉस्पिटल होईल. तुम्ही जरी नवीन प्रॅक्टिशनर असाल तर तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्या क्लिनिकसाठी, तुमच्या हॉस्पिटलसाठी शुभेच्छा. तुम्ही एकदा त्या मार्गावर चालायला तर लागा. आपोआप मार्ग सुटत राहतात, आपोआप मार्ग निघत राहतात. त्या तुम्ही त्याची एक तुमची संकल्पना आली तर त्याच्यात तुम्ही करा. हे क्षेत्रच नाही तर कुठलंही क्षेत्र असू द्या, त्यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल, तुम्ही फक्त चालत राहा. तुम्ही तुमचं सामर्थ्य ठेवा, पेशन्स ठेवा, धैर्य ठेवा, कारण ह्या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी करत राहा, आपोआप सगळं होतं. मॅनिफेस्टेशन करा. मॅनिफेस्टेशन खूप पॉवरफुल असतं. कारण मी माझ्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन केलेल्या अशा गोष्टी होत्या की ते माझ्या लाईफमध्ये मी कधी करू शकलो नसतो. पण मी त्या आज गोष्टी मी अनुभवतोय, त्या गोष्टी मी आज फील करतोय की मॅनिफेस्टेशन ही पॉवर खूप महत्त्वाची आहे. मॅनिफेस्टेशननं खूप साऱ्या गोष्टी खूप जणांच्या मी बघितलेल्या आहेत उदाहरणार्थ. खूप अशा आहेत, कंटेंट क्रिएटर आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, त्यांनी खूप असं पुढे गेलेले आहेत. मॅनिफेस्ट करा, खूप साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट करा. एका गोष्टीवर अवलंबून राहू नका. अजून मोठं होण्याचा प्रयत्न करा, अजून पुढे जावा, हे सगळ्या गोष्टी करा. तर हा होता माझा पूर्ण 1 आठवड्याचा एक्सपिरियन्स माझ्या ओन क्लिनिकमध्ये. कारण माझा स्वतःच्या ओपीडीचा माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर मांडला. तर अजून मी भरपूर व्हिडिओ काढणार आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, यातून थोडं तरी तुम्ही संदेश, तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, स्वप्न तर पूर्ण झालंय, ते आता मोठं करण्याची वेळ आलेली आहे आणि ते मी नक्कीच मोठं करणार आणि करत आहे. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय.